राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
आता हिची जीवू जीवो आता हिची जेवो आता हिची जीवू आता हेची जेवो सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी आता हिची जीवू आता हेची जेवो आता हिची जीवू आता हेची जेवो सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने 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 सवे 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 घेऊ घास घास सवे सवे घेऊ घास रस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने मोहिला साधन प्रेमे मोहिला साधने म्हणे गुण लागे कामणे गोड लागे म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे मागे रसना तो 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 मागे रसना हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने विठोबार खुमाई विठोबार खुमाई बार खुमाई विठोबार खुमाई बार खुमाई जय जय विठोबार खुमाई 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 आता हेची देऊ आता हेची देऊ आता हेची देऊ आता हेची देऊ आता हे जे जेवो आता हे जे जेवो
आता हेची जेवू जेवू आता हेची जेवू जेवू आता हेची जेवू सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी 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 हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी सवे घेऊ शिदोरे सवे घेऊ शिदोरे हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला सागरे हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला 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 हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने 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 प्रेम मोहिला
साधने साधने प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला साधने साधने हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी विठ्ठल 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 कुंडली गवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली गवरला श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल
आता हिची जीवू आता हिची जीवू सवी घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसावडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी तुका म्हणी गोड लागे तुका म्हणी गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी विठाला विठाला विठ्ठल 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 सेना घाली लोटांगण वंदी निवृत्तीचे चरण तया माझा नमस्कार वारंवार निरंतर सेना घाली लोटांगण वंदी निवृत्तीचे चरण तया माझा नमस्कार वारंवार सेना घाली लोटांगण वंदी निवृत्तीचे चरण तया माझा नमस्कार वारंवार निरंतर सेना घाली लोटांगण वंदी निवृत्तीचे चरण तया माझा नमस्कार वारंवार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरिया वार करी संतांच्या आता हेचे जीव सवे घेऊ शिदोरे हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी काल्याचं यथार्थ स्वरूप काय ते अभंगात प्रतिपादन केलं विठाला विठाला प्रतिवर्षानुसार आपल्या गावात संपन्न होणारा हा महोत्सव ब्रह्मलीन श्री हरिभक्तीपरायण गोविंदानंद महाराज ब्रह्मलीन श्री हरिभक्तीपरायण मुरलेर बाबा सोनार यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने माधव बाबांच्या मठाधिपती निष्काम कर्मयोगी शिवराम बाबांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचे वारकरी सवंगडी छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ग्रामस्थ मंडळी सर्व वारकरी सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा उत्सव यावर्षी ह्या उत्सवाचे 36वे वर्ष म्हणजे त्रितपपूर्ती ज्याला म्हणतात 36 वर्ष या निमित्ताने पूर्ण होत आहेत आणि त्या महोत्सवाची आज सांगत आहे आणि त्या सांगतीच्या निमित्ताने काल्याची सेवा माझ्या वाटेला आली आहे यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे विठाला 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 सेवेला आरंभ करण्याच्या पूर्वी परवा सोमवारी षष्टीच्या दिवशी माझे गुरुवर्य साखरे महाराज ब्रह्मलीन झाले त्यांनाही काही आदरांजली लक्षात घ्या अनंत ज्यांचे उपकार आहेत म्हणजे संप्रदायावरही उपकार आहेत लक्षात घ्या संप्रदायाच्या दृष्टीने पाहिलं आपण पाहतोय संप्रदायामध्ये काही माणसं असे आहेत जे संप्रदायावर जगतात लक्षात घ्या कशावर पोट भरतात संप्रदायावर काही असे जे संप्रदाया करता जगतात पण काही महापुरुष असे ज्यांच्यामुळे संप्रदाय जगतो आहे विठाला विठाला आणि असे अनेक महापुरुष संप्रदायात होऊन गेले त्यामधलेच गुरुवर्य साखरे महाराज लक्षात घ्या त्यांचं जीवन कार्य स्वतंत्र पुष्कळ आहे ते मी काही विस्ताराने सांगणार नाही किती सांगितले तरी वेळ कमी पडणारच आहे काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवीत आहा पायी सेवा करण्यासाठी उभा सुद्धा का आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाचं हे फल आहे अतिशय अट्टहास करून ज्यांनी माझ्याकडून अध्ययन करून घेतलंय त्यांचं जीवन जर बघितलं एवढा व्याप ज्यांच्या जीवनात असूनही
साखरे घराण्याचं जे ब्रीद वाक्य आहे, ज्ञानदान परायणम, महाराजांनी 115 ग्रंथ प्रकाशित केले आहेत आणि हस्तलिखित तर एवढं सर्व आपण एकदा आयुष्यात एकदा पारायण करणे अवघड आहे. दिवसभर महाराज सतत लेखणी घेऊन असायचे. कीर्तन प्रवचन विद्यार्थी घडवणं सर्वात महत्वाचं काम साधकाश्रमामध्ये, आदर्श वारकरी जीवन घडवणं आश्रमाची ही परंपरा. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराचे 16 वर्ष सरपंच होते, विश्वस्त म्हणून ते काम केलेलं आहे. इंद्रायणीला झालेला जो घाट आपण पाहतो आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जे काम केलं आहे. कारण महाराजांनी मला काही स्वगत गोष्टी पण सांगितल्या आहेत, काय गोष्टी मी केल्या पाहिजे, काय करू नये, कोणाच्या संगतीत राहू नये, तरी का राहिलो, कोणतं काम माझ्याकडून करायचं होतं, हे मी केलं नसतं तर कसं झालं नसतं. पुष्कळ त्याचा विस्तार, इतिहास पुष्कळ आहे, पण तो घाट बांधणे सोपं नव्हतं, लक्षात घ्या. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये भेद निर्माण होऊ नये ताम्रपटावरती मुद्रित केली आहे. तीच ज्ञानेश्वरी इंटरनेटवर संपूर्ण जगामध्ये जावी आणि नुसते अक्षर नाही, पारायण सहित पारायण सुद्धा महाराजांनी स्वतः जय जयवंती रागामध्ये ते बसवलंय, आपण ऐकलं असेल. 4 महिने लागले, 4 महिने उपवास करून महाराजांनी पारायण केले, 4 महिने जेवण नाही केलं, आवाजातही बदल होऊ नये म्हणून. म्हणजे मोठी तपश्चर्या करून ती ज्ञानेश्वरी आज जी इंटरनेटवर आहे, जी भगवद्गीता आहे, संपूर्ण भगवद्गीता, महाराजांचं काकडा भजन पुष्कळ आहे. म्हणजे अनंत ज्यांचे संप्रदायावरही उपकार आहे, माझ्यावरही आहेत. आमच्या घराण्याचा 4 पिढ्यांपासूनचा संबंध आहे. नाना महाराज साखरेंपासून जर बघितलं, वासुदेवबाव गोसावी माझे थोरले आजोबा होते. लोकमान्य टिळक, वासुदेवबाव गोसावी नाना महाराजांचे पाठाचे विद्यार्थी होते, लक्षात घ्या. सासवडचे गोविंद काका असतील, आणि माझ्या जीवनात तर तो प्रसंग आलेलाच आहे. म्हणजे अशा पद्धतीने आदर्श ऋषितुल्य व्यक्तिमत्व परवा ब्रह्मलीन झालं. आणि म्हणून एक निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, सर्व निवृत्तीनाथांचे आपण असणारे वारकरी, त्यांच्या वतीने आता परवा जयवंत महाराज बोलले, पुष्कळ बोलले, पण माझंही परम कर्तव्य असल्यामुळे महाराजांना आदरांजली वाहतो. सर्वांनी एकदा त्यांच्या नावाने मोठ्याने गजर करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, श्री सद्गुरु साखरे महाराज की. विठाला विठाला प्रत्येक महोत्सवाची सांगता काल्याच्याच कीर्तनाने व्हावी, संप्रदायाचा तो दंडक आहे. इतकंच नाही, आपली वारी सुद्धा जी भरते तिची सांगता. आता आपली परवा वारीच आहे, निवृत्तीनाथांची पौषवारी असेल, दर महिन्याची वारी, आषाढी कार्तिकी प्रत्येक महिन्याची वारी, वारीचीही सांगता काल्याच्याच कीर्तनाने व्हावी, अशा पद्धतीचा हा दंडक असल्यामुळे त्या दंडकाला अनुसरून आजची ही काल्याची सेवा आहे. आणि त्या निमित्ताने काल्याचं स्वरूप सांगणारा अभंग निवडला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. काल्याचं स्वरूप या अभंगात सांगतात. काला संप्रदायातील जे काही विशेष विशेष गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये काला हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. संप्रदायाचं वैशिष्ट्य पुष्कळ आहे. पहिलं वैशिष्ट्य वारकरी संप्रदायात असणारी ही संत परंपरा. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंत असणारे हे सर्व संत, अवतारी संत. कालच आपण वर्णन ऐकलेलं आहे. स्वतःच देव, स्वतः प्रेम भावाने आपण होऊन आणि गुरुरूप कसं धारण करतो, लक्षात घ्या. अवतारी संत आहेत, केवळ जगदोद्धारासाठी आलेली अशी संत परंपरा तुम्हाला अन्य पंथात, अन्य संप्रदायात मिळणार नाही. आपलं उपास्य दैवत, त्याचं जे स्वरूप आहे ना, अशा पद्धतीचे दैवत आपल्याला अन्यत्र मिळणार नाही. ऐसी चंद्रभागा ऐसा भीमात, किती प्रेम भाव आहे देवाचा. अरे देव म्हणजे भक्त देवाची वाट पाहतात, यात विशेष नाही, या देवाचं वैभव आहे. वाट पाहे उभा, अशा पद्धतीचे दैवत आपल्याला कुठे पाहता येणार नाही, पुष्कळ आहे. वारकरी जीवन जरी नुसतं आपण बघितलं, अशा पद्धतीची जीवनशैली कुठे पाहता येईल का? वारकऱ्याचा आचार, वारकरी जीवनातली भक्ती आणि तत्वज्ञान, म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान यांचं बिनचूक अनुष्ठान करणारा माणूस आपल्याला भेटावा असं जर वाटत असेल, एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे तिथे असला माणूस सापडण्याची शक्यता तरी आहे. म्हणजे अशा पद्धतीने संप्रदायाचं वैभव पुष्कळ आहे. भक्ती, कितीतरी भक्तीचे आचार्य आहेत, भक्ती मानतात, पण भक्ती द्वैत मानतात, हा उणेपणा आहे.
संप्रदायाची विशेषता, तत्वज्ञानानंतर असणारा भक्तीचा व्यवहार. भक्त्या माम भिजानाति यावान यशास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशती तदनंतरम. म्हणजे अशा पद्धतीने ज्ञानोत्तर भक्ती, त्या सुद्धा त्या भक्तीमध्ये जिला अद्वैताचा पाय आहे लक्षात. भक्ती द्वैत नाही आहे. कितीतरी अद्वैती पंथ आहे, अद्वैत मानतात तर भक्ती म्हणत नाही. संप्रदायाची ही विशेषता आहे की ज्यात भक्तीचं प्राधान्य, ज्याला तत्वज्ञानाचा पाय आहे. पुष्कळ पुष्कळ वैभवाच्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीची संजीवन समाधी कुठे मिळेल पाहायला? निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आजही त्या देहाला धारण करून बसले आहे. सदैव वैकुंठ गमन कोणत्या महापुरुषाचं झालंय? पुष्कळ आहेत ना. वारकरी संप्रदायातील ज्या ज्या काही वैष्णव महत्वाच्या गोष्टी आहेत की खरा जो वारकरी आहे, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून येते काही. म्हणजे असा निका वैष्णव आपल्याला कुठे पाहायला मिळेल काय? बरं, तत्वज्ञान बघा किती श्रेष्ठ आहे, पुष्कळ आहे. या सर्व संप्रदायाच्या वैभवापैकी काला एक संप्रदायाचं वैभव आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे वारकरी संप्रदायात संतांच्या संगतीत संपन्न होणारा हा काला आपल्याला अन्यत्र कुठे पाहायला मिळणार नाही. अन्य पंथात नाही, अन्य संप्रदायात नाही. इतकंच नाही, लोकांतराला गेला ना तरी काल्याची उपलब्धी नाही आहे. असली तर कालवा कालवत आहे सगळीकडे. वैकुंठितो ऐसे वैकुंठितो ऐसे नाही, वैकुंठितो ऐसे ना, वैकुंठितो ऐसे नाही. कवळ काहे काल्याचे, कवळ काही कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठित ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल. अशा पद्धतीचा काला लक्षात घ्या. काला शब्दाचाच अर्थ आहे प्रसाद. प्रसाद असतो प्रसन्नता, याच्यामध्ये निरंतर प्रसन्नता प्राप्त होते. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, ज्याची दुर्लभता. काला शब्दाचा अर्थ, काला म्हणजे नुसती लाही नाही, लक्षात घ्या. लाही हे त्याचं उपलक्षण आहे. वैकुंठात लाही मिळत नाही असं नाही आहे. अरे, स्वर्गाचं वर्णन केलंय. चिंतामणीच्या जिथे सडका आणि कल्पतरूंचे जिकडे बगीचे आहेत तिथे काय लाह्या दुर्लभ म्हटलंय का? काला दुर्लभ आहे. विशेष हा लाभ संत संगी. अशा पद्धतीने संप्रदायामध्ये संपन्न होणारा जो काला आहे, आणि त्या काल्याचं स्वरूप एक तत्वज्ञानाच्या दृष्टीने असणारा काला आणि भक्ती संप्रदायानुसार असणारा काला. तत्वज्ञानाच्या दृष्टीने जीव परब्रह्माची एकता ज्याला म्हणतात, आपली जीवदशा निवृत्त होणं, परमात्म रूपता प्राप्त होणं. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाचे हृदय भोनी विराजती. म्हणजे काल्याचं जे तत्वज्ञानाच्या दृष्टीने जे स्वरूप आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचं सम्यक आधान. एके ठाई काला, एके ठाई एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, भाविकाला तुका भाविकाला, भाविकाला तुका आये ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. हे भाविकाला तुका म्हणे भाविकाला, म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. तत्वज्ञानाच्या दृष्टीने जीवदशा निवृत्त होऊन परब्रह्माशी अभेद स्थिती ही कुठे प्राप्त होते? या साधनेने. वारकरी जीवनातली आपली ही वारीची साधना. उठा उठी अभिमान,
जाया इशे स्थळ कोण ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडी तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. आणि ही स्थिती खरं प्राप्त होणं हा खरा प्रसाद आहे, हा खरा कला आहे, ज्याच्यासाठी आपण वारकरी झालोय. कशासाठी? जीवदशा जाणं, परमात्म रूपता प्राप्त होणं. आपण विचारून बघा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना. आपले गुरुदेव आहेत निवृत्तीनाथ महाराज, ते घेतात काय? आपल्याकडून काय घेतात? काय नारळ प्रसाद साखरपुडाने पेढे 500 रुपये काय घेतात? ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? तुमचा जीव घेतात. निवृत्तीनाथानं कोणी शरण जा, ज्यांना आपला जीव द्यायचा आहे. लक्षात, निवृत्तीनाथ महाराज घेतात काय? जीव घेतल्या वीण चालू निधी साजने जीवदशा जाणं, परमात्म रूपता जाणं हा एक काला आहे. आणि भक्ती संप्रदायानुसार जे काल्याचं स्वरूप आहे, जे अभंगात सांगितलं आहे, त्या निमित्ताने जी काल्याची सेवा आहे, काल्याचं कीर्तन आहे. आता काल्याची सेवा आहे, काल्याचं कीर्तन या शब्दाचाच अर्थ असा आहे. आजचं कीर्तन कोणतं आहे? काल्याचं कीर्तन. मग याचा अर्थच असा आहे, काही कीर्तनाचे प्रकार आहेत, पुष्कळ प्रकार आहे, सूक्ष्मता खूप आहे. अगदी स्थूल मानाने त्याचे प्रकार थोडक्यात जर पाहू लागलो, नाम संकीर्तन, कीर्तनाचे स्थूल मानाने प्रकार, स्वरूप संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन कोणालाही करता येतं, केव्हाही करता येतं, ज्यामध्ये सवलती भरपूर आहे. आणि सवलती म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या सारख्या सवलती नाही आहेत, ज्यामध्ये निश्चित रूपता आहे. वारकरी जीवनातला तो प्राण आहे वारकऱ्याचा, नाम भक्ती करणं. वारकऱ्याचा आत्मा काय आहे? नाम भक्ती याच्या जीवनामध्ये आहे. म्हणजे असं नाम संकीर्तन आहे. दुसरं संकीर्तन आहे स्वरूप संकीर्तन. आता ते थोडं जरा अवघड आहे, त्याला थोडा अधिकार लागतो. स्वरूप संकीर्तन म्हणजे देवाचं स्वरूप कसं आहे, तो सगुण आहे का, निर्गुण आहे का, उभयात्मक आहे, त्याच्या स्वरूपाचं चिंतन करणं स्वरूप संकीर्तन आहे. तिसरा संकीर्तनाचा प्रकार आहे ज्याला गुण संकीर्तन म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी अनंत कल्याणकारी गुण आहेत, त्यापैकी सद्गुण काही आपल्याला प्राप्त व्हावे ह्या निमित्ताने जी सेवा आहे, ज्याला गुणसंकीर्तन म्हणतात. त्या गुणसंकीर्तनाचाही परिणाम संतांनी पुष्कळ प्रकाराने वर्णन केले. गुणसंकीर्तन केलं, ज्ञानेश्वर महाराज त्यांचा अनुभव सांगतात. पांडुरंगी मन रंगले, 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 पांडुरंगी मन रंगले. गोविंदास गुण वेधले, गोविंदास गुण वेधले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगी मन रंगली, गोविंदाचे गुण वेधिले, त्याचा परिणामही दिलाय. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंदी आनंद साठवे. गुण संकीर्तन. आणि चौथं संकीर्तन आहे लीला संकीर्तन, जे आज काल्याच्या निमित्ताने करायचे. यद्यपि भगवंताचं लीला चरित्र जरी आपण पाहू लागलो, भगवंताच्या लीला प्रतिपादन करणे अवघड गोष्ट आहे, कारण प्रांतहीन अशा पद्धतीचा तोही सागर आहे. भगवंताचं लीला चरित्र जरी आपण त्यामध्ये पाहू लागलो, किंबहुना आपण बघा, स्वतः जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना विचारा, भगवंताच्या प्रत्येक अवतारात महाराज बरोबर होते. भगवत चरित्र पाहून लिहिलंय, ऐकून नाही. आणि जर महाराजांना विचारलं भगवत चरित्राचं कोडं आपल्याला उलगडलं का,
महाराज काय सांगताय? नवल केवढी केवढी नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे 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 नकळे कानोबा नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नवल केवढे केवढे नकळे. पण अशा पद्धतीचे ज्या भगवंताच्या लीला आहेत काही काल्याच्या प्रसंगामध्ये, आणि त्याचं उच्चारण करावं आजचा विधी आहे, बंधन आहे, मर्यादा आहे. आणि असं समजू नका आजच्याच कीर्तनाला मर्यादा असते म्हणून. काल्याच्याच कीर्तनाला मर्यादा आहे असं नाही. किंबहुना संप्रदाय शब्दाचाच अर्थ आहे मर्यादा, जो चौकटीत असतो, याच्यात स्वैराचार नाही. आपण बघा एरवीची ही कीर्तन स्वैर करावी असं दिलंय का? मग एकंदर धोरणच दिले. आपण बघा भगवंताच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन असेल, अवतार महात्म्य प्रतिपादन करावं, समाधी सोहळ्याचं कीर्तन असेल, तो विषय सांगावं. एरवीची आपली कीर्तन त्याची जी मर्यादा आहे, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा, विरहित इतरा प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम संत संगे अंतरंगे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे, संत संगे अंतरंगे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे भक्ती ज्ञाना विरहितरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान वैराग्य याशिवाय म्हणजे ही कीर्तनाची मर्यादा आहे. सांगू नये, लोकाला जे आवडेल, लोकाची करमणूक होईल असं सांगायला नाही. प्रेम भरी वैराग्याच्या कीर्तन मर्यादा ही प्रत्येक गोष्टीमध्ये तसंच आहे. काल्याचं कीर्तन आहे, मग त्याची मर्यादा जी संतांनी घालून दिली आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारा केले देवे गोकुळे, केले देवी गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे म्हणजे पहिल्यांदा चरित्र. चरित्र म्हणजे कुठे सगुणात घडतं, निर्गुणात नाही. लक्षात घ्या, निर्गुण ही अवस्था आहे. भक्ती ज्ञान वैराग्याच्या द्वारा जी प्राप्त करायची. चरित्र म्हणजे सगुणात आणि विशेषतः सगुण साकारात. भगवंताचं चरित्र पाहू लागलो, अनेक अवतारात भगवंताचं चरित्र आहे. एवढ्या अवतारातलं चरित्र सांगायचं नाही आज. 10 अवतार प्रधान आहेत, त्याच्यातलंही नाही. राम आणि कृष्ण पूर्ण आणि पूर्णतम स्वरूपाचे असले तरी भगवान श्रीकृष्णाने केलेलं चरित्र, बरं त्यातही भगवंताचं चरित्र जन्मापासून शेवटवरीपर्यंत सर्व चिंतनीय आहे. तेही नाही सांगितलं कोणतं चरित्र या देशाचा निर्देश केला आहे, जे देवाने केलेलं असावं, गोकुळात केलेलं असावं, आणि त्याचं आचरण नाही उच्चारण करावं हा विधी आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून अगदी थोडक्यामध्ये काही भगवत चरित्र आपण पाहू.
भगवंताचं जन्माचं जर चरित्र सांगायचं झालं तर मथुरेतलं सांगितलं पाहिजे. भगवान गोकुळात एकदम अवतीर्ण झाले. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाल्यानंतर काही शुभ शकुन लोकांना दिसायला लागले. अशी काही शकुन असतात, काही शुभ असतात, काही अशुभ असतात. अशुभही शकुन असतात. दुर्योधनाच्या जन्माच्या वेळी रक्ताचा पाऊस पडायला लागला होता. गाढवं ओरडायला लागली होती. गाढवं ओरडायला लागली म्हणजे याच्यासारखं अशुभ दुसरं काही नाही. रक्ताचा पाऊस पडाला म्हणजे पुढे जाऊन अशा पद्धतीचा हा रक्तक्रांती करेल. आपण बघा, दुर्योधनाचं सर्व जीवन चरित्र आरंभीच्या अशुभ शकुनाप्रमाणे सगळं आहे. भगवान गोकुळात अवतीर्ण झाले. काही शुभ शकुन. पहिला शकुन असा झाला, गोकुळातील सर्व लोक, लक्षात घ्या, यांना निर्निमित्त सुखाची प्राप्ती ज्याला म्हणतात ना, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, पार नाही लेखा, पार नाही लेखा, पार नाही लेखा, पार नाही लेखा. गोकुळच्या सुखा अंत पार नाही. का बरं सुख झालं त्याचं कारण दिले. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा पद्धतीने भगवान गोकुळात अवतीर्ण झाल्यानंतर प्रतितीला आलेला पहिला शुभ शकुन. दुसरा शुभ शकुन असा आला, भगवान गोकुळात अवतीर्ण झाले, त्याचा परिणाम शुभ शकुन दुसरा काय झाला, गोकुळातील असणारे सर्व लोक, लक्षात घ्या, अगदी लहानापासून मोठ्यांपासून पर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सर्व गोकुळवासी, कोण्याही गोकुळवासी लोकाला आता चिंता नावाचा प्रकार शिल्लक राहिला नाही. भगवंताने गोकुळात प्रवेश केला, चिंता ते पळाले गोकुळाबाई, चिंता ते पळाले गोकुळाबाई, चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, चिंता ते पळाले गोकुळाबाई, प्रवेश भीतरी केला दे, प्रवेश भीतरी केला देवे, प्रवेश भीतरी केला देवे. चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी, कधी प्रवेश भीतरी केला देवी. भगवंताने गोकुळात प्रवेश केला, परिणाम सर्व लोक चिंता विवर्जित झाले. तुम्ही म्हणाल भगवान एकदा गोकुळात अवतीर्ण झाले, गोकुळातील लोकांची चिंता निवृत्त झाली. तुम्ही प्रत्येक काल्याच्या कीर्तनात हा विषय सांगतात, आज त्याचा आपल्याला काय फायदा आहे, कशासाठी सांगतात? ह्या भगवत चरित्रातला भाग आपण बारकावेने पाहू लागलो. लक्षात घ्या, आजही आपल्या जीवनात त्याचा काय उपयोग आहे. भगवान गोकुळात अवतीर्ण झाले. गोकुळ त्या काळातील एक देश. पण गोकुळ शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? गोकुळ म्हणजे आपलं शरीर आहे. गो शब्दाचा अर्थ इंद्रिय, कुळ शब्दाचा अर्थ आहे समूह. इंद्रिय समूह जिथे राहतो त्याला गोकुळ म्हणतात. त्या दृष्टीने प्रत्येकाचं शरीर एका आहे, गोकुळ आहे. आपल्या प्रत्येकाला आपली चिंता निवृत्त व्हावी असं वाटत असेल, काय झालं पाहिजे? आपल्या गोकुळात देवाने प्रवेश केला पाहिजे. समजा देवाने नाही प्रवेश केला, दुसरा उपाय, निदान त्याच्या नावाने तरी, भगवंताच्या नावाने जरी प्रवेश केला ना, तरी चिंता निवृत्त होते. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याना हे मागुता. कोणी म्हणेल आमचं रोज हरिपाठ चालू आहे ना, आमची चिंता निवृत्त होत नाही, वाढीलाच लागली आहे. नाथ महाराजांचं प्रमाण खोटं आहे का? असं आहे, नाम भक्ती सोपी आहे, कोणालाही करता येते, पण याचा अर्थ त्याला काही बंधनच नाही, नियम नाही असं नाही. नियमाने कराल तर चिंता निवृत्त होईल ना. नामभक्ती करत असताना एकीकडे पापाचं साहचर्य आहे, एकीकडे नामभक्ती करतोय, फल होईल काय? भजनती ओंगळवाणी नरका जाणी चुके ना. नामभक्ती करायची पण निष्पाप होऊन. पूर्वीचा कितीही पापी मनुष्य परमार्थाला चालतो, संप्रदायाची ही उदारता आहे, पण एकदा परमार्थाला लागला ना तिथून निष्पाप पाहिजे. अपिचेतसु दुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो सहा. पूर्वीचा पापी चालतो, एकदा वारकरी झालो, वारी करायला लागलो, तिथून निष्पाप पाहिजे. चिंता का निवृत्त होत नाही? आपण नामभक्ती करतो पण सकामच. सकाम म्हणजे देव मिळावं म्हणून करतो का? वाढावी संतान बास. नामभक्ती करतो पण दांभिक, लोकाला दाखवण्याकरता, दाखवण्यापुरती. चिंता कशी निवृत्त होईल? फल कसं मिळेल?
आपली दिंडी रंगात येते कधी गावात चौकात आल्यावर. डोंगरावर कोण पाहते म्हटलं. आपल्याला अनुभव ना. आता हल्ली आपण निवृत्तीनाथांच्या पालखीवर जात असताना पालखी सोहळा एवढा मोठा झाला, प्रचार प्रसार त्याचा भरपूर, ती मीडियावाले पण येतातच ना. मग आपली वारकरी रंगात येतात कधी ते कॅमेरावाले समोर आल्यावर विठाला विठाला नाम भक्तीचे जे काही नियम आहे, मर्यादा आहे, त्या मर्यादेला धरून पुष्कळ आहे. एवढंच आहे असं समजू नका. अशा पद्धतीने प्रेमलक्षणात्मक वृत्तीने केली पाहिजे. अशा पद्धतीने या नियमाला धरून केलं तर चिंता निवृत्त होईल. आणि गंमत आहे, चिंता निवृत्त होणं हेच देवाच्या साक्षात्काराचं लक्षण आहे. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. आणि ही स्थिती त्या गोकुळामध्ये घडली. आता गंमत आहे, गोकुळातील सर्व लोक चिंता विवृत्त झाले, त्यांची चिंतन गेली. पण चिंता हा धर्म आहे ना, धर्मीशिवाय कसा राहू शकेल? त्याला राहायला जागा नको का? भगवान अवताराला येतात का? अवतार मीमांसा पुष्कळ दिली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम्. आल्यावर काय काम करतो यादी दिली आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवाला विचारलं, देवा धर्माची स्थापना करायला आपण अवताराला आलात, मग ते काम करायचं ना पहिल्यांदा. कशाचं? धर्माची स्थापना. पहिलं काम काय? परित्राणाय साधूनां. मग हे साधूंचं रक्षण पहिल्यांदा मध्येच कुठून काढलं? त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे, साधूंशिवाय समाजात स्वतंत्र धर्म राहू शकत नाही. धर्मीला आश्रय पाहिजे, धर्मी पाहिजे. म्हणून तर असे साधू संत भेटावेत. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज गुरुदेवांकडे प्रार्थना करतात ना, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. साधूंशिवाय समाजात धर्म राहू शकत नाही. तसंच आहे, चिंता हाही धर्मच आहे. गोकुळातील लोकांची सर्व चिंता निघाली, मग तिने राहायचं कुठे? तिला घर, आश्रय. गोकुळातील सर्वांची चिंता उठली आणि कौसाच्या बोकांडी जाऊन बसली. जी आकाशवाणी झाली होती, लक्षात घ्या, मोठी चिंता. म्हणजे कौस जरी असला, राजा जरी असला, मृत्यूचं भय मोठं भय आहे ना. जेविता बोलता शेजी सिरोनिजी आला आला मज मारावया हरणी पळती देखून या व्याघ्र कापे चळचळ तया परी. अशा पद्धतीने मोठी चिंता कौस. आता मृत्यूचं भय मोठं आहे. मग काय केलं कौसाने? मध्यरात्री सभा बोलवली, मंत्रिमंडळ, अमात्य मंडळ सगळ्यांना बोलवलं. अशा अशा पद्धतीने माझा शत्रू आहे, याचा कोण विनाश करतं म्हटलं. कोण विडा पहिल्यांदा उचलतो? पहिल्यांदा एकही पुरुष उभा राहिला नाही, लक्षात घ्या. पहिल्यांदा उभी राहिली एक बाई, जिचं नाव आहे पूतना. नावाचंही मोठं चिंतन आहे. तुम्ही बघा, कोणी एखाद्या बाईचं नाव पूतना ठेवतं का? काय हरकत आहे ठेवायला? का नाही ठेवत? त्या नावाच्या पाठीमागचा इतिहास, सर्व चरित्र उभं राहतं पुढे. कारण पूतना शब्दाचा अर्थ काय? पूतना, पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नसलेली, म्हणजे जी पवित्र नाही, म्हणजे जी अपवित्र आहे. पूतना म्हणजे ज्याला पुत्र नाही, जी वांझवटी आहे, तिला पूतना म्हणतात. तिने सांगितलं, कौसा चिंता करू नकोस, तुझ्या शत्रूचा मी विनाश करते. आता गोकुळामध्ये ही स्थिती ज्यावेळी होती, लक्षात घ्या, संत वाङ्मयामध्ये जी चरित्र आलंय की महाबळ भट गेले होते पहिल्यांदा तिथे, भगवंताचं ज्योतिष सांगायला पंचांग मांडलं आणि मग परत आवरून घेतलं. नाही सांगत,
आता यशोदा माता काही कोणाकडे गेली नव्हती याचं मुलाचं ज्योतिष सांगा म्हणून, पण हा स्वतःहून आला, पंचांग मांडलं आणि काढून घेतलं. मग तिची उत्सुकता ताणली गेली. ती म्हणाली, पंडित बुवा काय असेल याचं ज्योतिष सांग, काय तुमची दक्षिणा घट्ट आहे त्याची चिंता करू नका, काय असेल, काही मूळ नक्षत्र असेल, काही शांती करावं लागेल, काय असेल ते सांगा. महाबळ भट्टांनी ज्योतिष सांगायला सुरुवात केली. त्यांचं ज्योतिष बरोबर होतं सांगणं, सांगण्याची पद्धत फक्त बदलली. काय सांगितलं त्यांनी? पहिलं ज्योतिष काय सांगितलं माहिती आहे? यशोदे तुझ्या पोटी हा जो मुलगा जन्माला आलाय ना, मागच्या जन्मीचं डुक्कर जन्माला आलंय म्हणजे. सांगायला काय सुरुवात केली? काय सांगायला पाहिजे होतं? अरे ज्या भगवंताने वराह अवतार धारण केला तो तुझ्या पोटी आलाय असं सांगायचं, पण पद्धत बदलली. पुष्कळ लोकांना सवय, एका राजाला सवय ज्योतिष ऐकायचे. एका ज्योतिषाला बोलवलं, माझं ज्योतिष सांग. त्याने सर्व राजाची जन्मकुंडली, हस्तरेषा पाहिली, घरातील लोकांची पत्रिका पाहिली आणि त्या ज्योतिषाने ते राजाचं ज्योतिष असं सांगितलं. म्हणाले, राजा ह्या तुझ्या घरातले राजवाडील एवढे लोक आहेत ना, हे सर्व तुझ्या डोळ्यात एकच पटापटा मरतील म्हणे, आणि तूच एकटा ह्या राजवाड्यात भूतासारखा शिल्लक राहशील. राजाला आला राग, कारण सत्ताधारी माणसाला असं सांगून नाही भागत. टाका म्हणे तुरुंगात. याला टाकलं. दुसऱ्या ज्योतिषाला बोलवलं, एका संस्थानिकाच्या ज्योतिषाला बोलवलं. त्यांनी ज्योतिष सर्व पत्रिका पाहिली. काय ज्योतिष सांगितलं? हे बघ राजा, सर्व मी चिंतन केलंय आणि माझ्या असं लक्षात आलंय की ह्या राजवाड्यामध्ये, ह्या राज्यामध्ये तूच एक असा आहे की तुला दीर्घ आयुष्य, दीर्घ आरोग्य लाभलेलं आहे. वा 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 वा, याचा सत्कार करा. काय सांगितलं यांनी? पहिल्याने सांगितलं तेच यांनी सांगितलं, फक्त सांगण्याची पद्धत बदलली. महाबळ भट्टाने काय झालं? हा पोरगा ना सामान्याने हा चोर आहे म्हणले, चोर. संतांनी काय वर्णन केलंय? म्हणती नंदाची ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. हेच वर्णन के, फक्त सांगण्याची पद्धत बदलली. मग महाबळ भटांची केलेली सर्व फजिती, सर्व चरित्र आहे ना, कपट्या महाबळ भटा दिली पिढी दान, शोषिली पुतना विषयी पाजिताची स्तन, उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन, भक्षुनी मृत्यू का वदनी दाविली भुवनेऊ, भक्षुनी मृत्यू का वदनी दाविली भुवनेऊ, भक्षुने मृतिका वदनी दाविले भुवनेऊ, भक्षुने मृतिका वदनी दाविले भुवनेऊ. कपट्या माभळ भटा दिली पिढेदान, शोषिली पुतना, पुतनेचा विनाश केला. तुम्ही म्हणाल एकदा भगवंतानी पुतनेचा विनाश केला, तुम्ही प्रत्येक काल्याच्या कीर्तनात सांगतात, त्याचा भाव काय लक्षात घ्या. तिसरा भाव सांगतो. पुतना शब्दाचा तिसरा अर्थ काय? पुतना शब्दाचा तिसरा अर्थ आहे दुष्ट वासना. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात दुष्ट वासना आहे, कालात दूर, काल्याचं नाव सुद्धा घेऊ नका. काला मिळावा वाटत असेल, अंतःकरणातील दुष्ट वासनेचा विनाश केला पाहिजे. भगवंताने पुतनेचा विनाश केला. पुढे जाऊन भगवत चरित्र जे आहे, रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती. आता देवाला रांगायची काय आवश्यकता होती का? एकदम विश्वरूप धारण केलं असलं तरी संभवून येऊ. रांगत का होती? रांगत याच्यासाठी होती, रांगता रांग टेकित डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगले रंगनाथ सोन्याचे केलास हे, रंगले रंगनाथ सोन्याचे केलास हे रंगी रंगनाथ सोन्या देखिलास ये, रंगले रंगनाथ सोन्या देखिलास ये. तळे तळा हात केलीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगले रंगनाथ सोन्या देखिलास ये. तळे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगले रंगनाथ सोन्या देखिला साजने.
खरी उर्मी आहे लक्षात घ्या. कारण पूर्वीचे कीर्तन कसे होते, अनंत होते, घड्याळ पाहून नव्हते. ही सवय आहे. हा, आता वेळेची आपली मर्यादा आहे. हा काळ वेगळा आहे, तो काळ वेगळा होता. तळवी तळहात डाव्या गुड कशासाठी रांगत होते? रांगता रांगता पृथ्वीला थोपटून समाधान करत होते. हे बघ, पापाच्या भाराने तू संत्रस्त झाली, तुझी तक्रार माझ्यापर्यंत आली ना. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीस झाली, ओझे त्यांचे दिधला असे त्रास, ऋषी मुनी सर्व न पूजते देवा. हे सर्व आलोय तुझी इच्छा म्हणून मी अवताराला आलोय. तुला या पापांच्या भारातून मी मुक्त करणार आहे, पण काही थोडीशी वेळेची मर्यादा. कारण एकदम मी मोठा झालो तर लोक काय म्हणतील, मूल जन्माला आला का भूत जन्माला आलं. काही लोक संग्रहाला धरून चरित्र केलं पाहिजे का नाही. हळूहळू मी मोठं होईल, काळजी करू नको. म्हणून रांगत असताना थोपटून तिला सावध करत होते, प्रति सांगत होते, आश्वासक वचन देत होते, याच्यातून मी तुला सोडवणार आहे. पुढे शब्द आहे चोरीत लोणी. देवाने लोण्याची चोरी केली. चोरी हा शब्द वापरलाय, आपण काही बदल करू नये त्याच्यात, लक्षात घ्या. चोरी कशाला म्हणतात? आपल्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे, दुसऱ्याची वस्तू त्याला न सांगता घेणं म्हणजे चोरी आहे. दुसऱ्याची वस्तू न सांगता त्याला हात लावणं, जागा बदलणं सुद्धा काय दोष आहे. आता हा कायदा आहे, हा स्थूल शरीराला बंधन करतो. दुसऱ्याची वस्तू न सांगता घेणं, जागा बदलणं वगैरे वगैरे. धर्मशास्त्र काय सांगतं, किती बारकाव्याने विचार करा. दुसऱ्याची वस्तू घेतल्यावर चोरी नाही, दुसऱ्याची वस्तू माझी असावं असं मनामध्ये जरी आलं तरी दोष आहे. म्हणजे धर्मशास्त्र लिंगदेहाला बंधन करतं. आणि ती स्थिती त्यावेळी घडली. चोरी का म्हटलंय? हाच प्रकार घडला ना, कारण त्या गोपाळांची गवळणींची चित्त आपापली मन त्यांच्या त्यांच्या मालकीची असणारी भगवंताने कधी आकृष्ट करून घेतली हे त्यांनाही कळालं नाही, म्हणून त्याला चोरी म्हटलंय ना. तुका म्हणे छंदी मनी मोईली गोविंदी, चित्त चोरी येली नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुडध्वजी. हा त्या चोरीचा खरा अंतरंग भाग आहे. आता हे चोरीचंही वर्णन प्रत्येक काल्याच्या कीर्तनामध्ये आपण करतो, करावं लागतं. विधी आहे, का करायचं आहे? आपल्याही चित्ताची देवाने चोरी करावी, हा त्याच्यातला खरा भाग आहे. ह्या चोरीचं सुद्धा जे वैभव आहे ना, काय वैभव चोरीचं, अगदी थोडक्यात 3 प्रश्न त्याचे उत्तर पाहिले तर त्या चोरीचं वैभवही लक्षात येईल. 3 प्रश्न काय? पहिला प्रश्न असा आहे, चोरी करणारा कोण आहे, कोणाकडे चोरी केली आणि कशाची चोरी केली. आणि त्याचे उत्तर शोधलं म्हणजे ह्या चोरीचं काय वैभव लक्षात येईल, की चोरी करणारा कोण आहे. स्वतः भगवान शंकर गोकुळामध्ये भगवत अवताराच्या दर्शनाला गेले, म्हणजे भगवान शंकरालाही षड्गुण ऐश्वर्य भगवान विष्णूचा अवतार धारण झालाय, त्याचं दर्शन घ्यावं अशी इच्छा निर्माण झाली. म्हणून गोकुळातील महादेवाचं नाव काय? आशेश्वर नाव आहे. पहिले आशा निर्माण झाली पहिल्यांदा, अगोदर काय? भगवत दर्शनाची. नारद मुनी गेले होते ना, नारद मुनी गोकुळामध्ये गेले, सर्व गोकुळवासी जमा झाले. वा वा वा, आमचं भाग्य आहे नारद मुनी, तुम्ही गोकुळात आले, तुमचं दर्शन झालं, तुम्ही संत आहात. संत दर्शनाची फलश्रुती आहे, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुम्ही संत आहे, तुमचं दर्शन झालं, मग आता आम्हाला देवाचं दर्शन कधी होईल म्हटले. नारद मुनी म्हणाले, कपाळ माझं, अरे माझा एवढा व्याप सोडून मी इथे आलो कशासाठी? तुमच्या अंगणात दारात अंगणात खेळतय बागडतय ते कोण आहे? परब्रह्म निष्काम तो हा गवळे या घरी. 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 वाक्यावाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. अंधू कृष्ण नवनीत चोरी. मनती गवळणी हरिचे पाऊले धरा, मनती गवळणी हरिचे पाऊले धरा. मनती गवळणी हरिचे पाऊले धरा. मनती गवळणी हरिचे पाऊले धरा. म्हणजे चोरी करणारा कोण आहे? साक्षात परब्रह्म चोरी करतो, हे त्याचं वैभव आहे. आणि देव चोरी करतो, जगताचा मालक. लक्षात घ्या, तो काही हिरणमय चोर नाही, पैसे चोरणारा, कपडे चोरणारा, भांडे चोरणारा. लक्षात घ्या, म्हणजे चोरी करणारा कोण आहे, कोणाकडे चोरी केली? गवळणींकडे चोरी. गवळणी कोण होत्या?
त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपेनो हे मदप्राप्ती ज्या परवर्तल्या नीती साक्षात वेद कर्मपर उपासनापर आणि ज्ञानपर भगवंताला जाणायला गेल्यावर जाणू शकल्या नाही म्हणून कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कर्मपर उपासनापर ज्ञानपर साक्षात वेद माऊली गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या होत्या. लक्ष म्हणजे कोणाकडे चोरी केली आणि कशाची चोरी केली? पवित्र चित्ताची चोरी केली. लक्षात घ्या. पैसे चोरणारा देव नाही, तो जगताचा मालक आहे. देव चोरी करतो ना मग पवित्रच गोष्ट चोरील. आणि जगामध्ये पवित्र नामधारकाचं चित्त आणि पवित्र चित्ताला लोण्याची उपमा दिली जाते म्हणून लोण्याची चोरी आहे. लोणी का चोरण्यात तात्पर्य नाही आहे. लक्षात घ्या. पवित्र चित्त निर्मळ चित्ती झाली नवनीती मृदू सभाय नवनीत जैसी. त्या पवित्र चित्ताला लोण्याचीच उपमा म्हणजे गोपी म्हणजे कोणीतरी बाई आणि गोपाळ म्हणजे कोणीतरी पुरुष असा त्याचा अर्थ नाही आहे. गोबी ही इंद्रिये ही भक्तिरसम पिबंती ती गोपी. गोपाळ गो म्हणजे इंद्रिय परिपालन करून ब्रह्मरसाचं सेवन करणारे. लक्षात घ्या. त्यांच्या चित्ताची काय योग्यता होती? जगद्गुरु शंकराचार्य जे सांगतात ना, विदग्ध गोपिका मनो मनोज्ञ तल्पशायिनम नमामि कुंजकाननी प्रवृद्धवन्निपायिनम यदा 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 तथा सदैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयताम तथा कृपा विधेयताम. विदग्ध गोपिका म्हणून परिपक्व मनाच्या त्या गवळणी आणि त्यांची पवित्र चित्त आणि त्याचं उपलक्षण म्हणून लोण्याची चोरी. बरं नुसती लोण्याची चोरी केली असती तरी अडचण नाही. भगवंताने ज्या खोड्या करायच्या ना, येणे माझी कवाड उघडिली येणे माझी शिंके वो तोडिली दया दुधा ते भक्षिली उल्लंडिली ताकाते म्हणून रोज तक्रार रोज तक्रार. यशोदा मातेला काही भरोसा बसायचा नाही. एवढा माझा मुलगा सोजवळ सज्जन कुठे शोधून सापडणार नाही. तुम्ही म्हणता चोरी केली, खोटी गोष्ट आहे. स्त्री स्वभावाला धरून तुम्ही आजही बघा, एखादा मुलगा खोडकर असला आणि त्याच्या आईला जाऊन सांगितलं ते एकदम तिला पटत नाही. पटलं आपण निश्चित समजावं ही त्याची दत्तक तरी आई असली पाहिजे किंवा सावत्र तरी आई असली. जन्म दिलेल्या मातेला हे कळतच नाही. त्या धरून त्या स्वभावाला धरून तक्रार करणाऱ्या स्त्रिया जिच्याकडे गेली ती स्त्री त्या स्वभावाला धरून तिने लगेच उत्तर द्यावं. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी. बस रोज तक्रार रोज रोज. नंदाचा वाडा कशाचा वाडा होता? न्याय निवाडा करणारा. जिथे रोज न्याय निवाडा चालायचा आता काय झालं होतं? भगवंताच्या तक्रार नोंदीचाच वाडा झाला. फक्त तक्रार नोंद, निवाडा काही नाही. जसे आपले सरकारी खाते असतात ते काय म्हणतात, जा तुमची काय तक्रार आहे तिकडे नोंद करा. निवाडा झाला तर तसं तो वाडा बनला. जाऊ तिथे खाऊ अशी ज्यांचे प्रतिज्ञा वाक्य लक्षात घ्या. तिथे काय निवाडा होणार आहे? अरे न्यायाधीशांची अवस्था अवघड आहे न्यायालयात. प्रसंग आश्रमातलाच आहे. मी आश्रमात एकदा असताना एक न्यायाधीश आले होते काही कामामुळे. ते यायला न्यायाधीशांना काही वेळ लागला होता. महाराजांनी विचारलं, का हो तुम्हाला का उशीर झाला, कुठे गेले होते? ते न्यायाधीश काय सांगायला लागले लक्षात घ्या, मोठं ऐकण्यासारखं आहे. ते म्हणायला लागले, असं आहे महाराज उशीर झाला. बरोबर. काय म्हणाले? एक संघटना आहे आमची. कोणाची? म्हणे न्यायाधीशांची संघटना. न्यायाधीशांची संघटना कशासाठी? अहो म्हणे न्यायाधीशावर होणाऱ्या अन्याय निवृत्त करण्याकरता आमची संघटना. आता न्यायाधीशांची तर आता आपलं काय होणार आहे? विठाला विठाला. बस मग तसं तो वाडा झाला, तक्रार नोंदीचा वाडा. रोज तक्रारी चालायच्या ना, रोज पुष्कळ तो भाग आहे काही वेळेची. आता मला 11:30 वाजले, 12 वाजता सोडायचं आहे. पण तुमच्यापेक्षा मलाही जास्त गर्दी, वारीची गर्दी असल्यामुळे रोज तक्रारी. गवळणींनी पुढे जाऊन विचार केला, आता आपण एक तक्रार करतो, काही यशोदा मातेचा भरोसा होत नाही, मग निदान याच्या त्रासातून सुटण्याकरता याच्यावर काही उपाय असेल, तोडगा असेल, कोणाला माहिती असेल म्हणजे त्याच्याच आईला. कारण एखादा खोडकर मुलगा असेल त्याच्या खोड्यातून सुटण्याकरता उतारा कोणाला माहित असतो? आईला विचारायचा. आणि मोठा माणूस असेल तर बायकोला विचारायचा.
याच्या खोड्यातून सुटण्याकरता काय करायचं. म्हणे आपण तिलाच याच्यावरचा उतारा विचारू. काही गवळणी गेल्या, तुझा मुलगा असा ताप देतो, याच्यातून सुटण्याकरता काही उतारा असेल सांग. यशोदा मातेने उताराही सांगितला. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी. त्या गवळणीने विचार केला, आम्ही उतारा मागायला आलो, यांनी माझ्या वर्मावरच बोट ठेवलं. भगवंताचं संग सुख सुटावं असं गवळणींना वाटत नव्हतं, उलट संग सुख मिळावं म्हणून तक्रारीचं निमित्त करून, कारण तक्रार केली की पहिल्यांदा भेट होती, वर्मावरच बोट ठेवलं. आमची स्थिती अशी आहे, लाचावली मन लागलीसी गुढी ते जीवे न सोडी, या गवळणींची स्थिती. पण दिवसेंदिवस त्या खोड्या वाढत गेल्यामुळे पुढे जाऊन तर भगवत चरित्र असे भगवंताने विचार केला, यशोदा मातेचाही भ्रम निवृत्त केला पाहिजे, चरित्रही पुढे सरकलं पाहिजे. मग काय केलंय, घरामध्ये खोड्या करायला सुरुवात केली. आता ही बातमी गोकुळात सगळीकडे नाही, पण शेजारी बरोबर कळली. शेजारचे येऊन म्हणा, हे बघ या गवळीने तक्रार करायच्या, तुझा भरोसा बस आहे, बघ तुझा मुलगा खोडकर आहे. मग काय करू, तळ्यातला गणपती नवस कर, त्याला केला नवस. भगवंताने विचार केला, गणपती नवसाला पावला नाही, लोक काय म्हणतील, असं काय गणपती नेमला म्हणशील. मग देवाने स्वभावात बदल केला. एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. मग झालं, मग नवस फेडायचा सर्व प्रसंग आपल्याला माहिती आहे. फक्त धूप आणायचं राहिलं, बाकी सर्व तयारी राहिली. यशोदा म्हणते, हे बघ मी जाऊन येते म्हणे, धूप आणायचं तेवढं घेऊन येते, लक्ष दे, कदाचित मांजर वगैरे येईल, काही खाऊन जाईल. गेली. भगवान म्हणाले, बरं झालं संध्याकाळ मिळाला. संध्याकाळ किती, धूप घरी जाऊन घेऊन येईपर्यंत. मनुष्य देह काय आपल्याला 84 लक्ष योनीतलं संधिकाळच आहे, त्याचा सदुपयोग केला तर उद्धार होईल. लोकशाहीत राहतो, 5 वर्षांनी एक दिवस असतो, एक दिवस रे काय 12-14 तास मतदानाचे, तो काय आपला संधिकाळ आहे, त्याचा सदुपयोग केला 5 वर्ष सुखात जाईल. भगवंताने विचार केला, ठीक आहे संधी एवढी मिळाली आहे. यशोदा माता घरी जाऊन धूप घेऊन येते, आली तर पाहते तो काय, धूप घेऊन आली सदनात, धूप घेऊन आली सदनात, रूप घेऊन आली सदनात, धूप घेऊन आली सदनात, रे तारा ते देखलिया, रे तारा ते देखलिया, नितारा देखलिया, नितारा देखलिया. येऊन पाहते काय, मोदक वगैरे काही नाही, भगवान पडलेला होता, पाणी शिंपडलं, जागा केलं. म्हणे खूप उंदीर आले, एक बाप्पा बसून आला, मी बेशुद्ध झालो, ठीक आहे गुळ खोबऱ्याचा आत्ता नैवेद्य दाखवू, परत नवस फेडू. यशोदा मातेचा भ्रम काही गेला नाही, देवाने काही स्वभाव सोडला नाही. शेवटी सर्व गावातील गवळणी एकत्र जमा झाल्या, एक एकटीने जाऊन तक्रार नाही करायची, म्हणे काही होत नाही. मग म्हणाले आता सामूहिक पद्धतीने जाऊ, ज्याला हल्ली सामूहिक मोर्चा म्हणतात. पद्धत कधी सुरू झाली मलाही माहित नाही, पण गवळणींनी सामूहिक मोर्चा यशोदेच्या घरावर काढला होता. म्हणे आता एक एकटीने जायचं नाही, आणि एक घाव 2 तुकडे, तडजोड नाहीच, सर्व मिळून जाऊ. सर्व मिळून गेले, अंगणात उभ्या राहिल्या, आवाज दिला यशोदेला, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. अवघ्या मिळोनी गवळणी यशोदेशी सांगती गारहाणी, याच्या भेने गोकुळ सोडावे गोकुळे राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे जावे. सामूहिक पद्धतीने मोर्चा. हे बघ आम्ही गावात राहावं वाटत असेल, तुझ्या मुलाची व्यवस्था कर, नाही तर आम्ही गाव सोडून जातो. यशोदा मातेला एक न्याय माहिती होता, त्यजत एकम कुलस्यार्थी ग्रामस्यार्थी कुलम त्यजीत.
म्हणजे आपल्या मुलाचं म्हणजे गावाचं हित होत असेल, मुलाचा त्याग करायला मी तयार आहे. आश्वासक वचन दिलं भगवंताला, दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये पाठवलं. त्याचंही रूपक आहे. गायी गोपाळ यमुनीच्या तटी येती पानिया मिळवणी, जगजेठी चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणते पाहू दृष्टी हो. शाळेचं जे रूपक आहे, जिथे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह शिकवला जायचा, हल्लीच्या शाळेमध्ये हे स्वरूप राहिलं नाही. म्हणजे संस्कार घडवण्याकरता आपण मुलं शाळेत पाठवतो. हल्ली परिस्थिती अशी आहे, संस्कार हनन करण्याचं जेवढं काम शाळेत होतं तेवढं कुठेच होत नाही. अशी सर्व शिक्षण पद्धती निर्माण होत चालली. गायींची वळत करायची म्हणजे काय? इंद्रिय निग्रह. निग्रह चारित्र्य संपन्न जीवनाचा आत्मा आहे. जो निग्रह करील तोच चारित्र्य संपन्न राहू शकतो. म्हणून त्या ठिकाणी गायींची वळत. बरं, ह्याही चरित्रातले दोन भाग आहे ना. येदशी चरित्र केले नारायणे रांगता, थोडं गोधने राखीत आहे. गायींची वळत तिथलं चरित्र आहे. गायींची वळत कशासाठी? आता थोडक्यात सांगितलं. मनाचा निग्रह करणं, इंद्रिय निग्रह करणे. भगवान वेणू वाजवायचा, ते वेणुध्वनीचं पुष्कळ चरित्र आहे. तो वेणुध्वनी वाजतोय, आपल्याला ऐकू येत नाही का? बहिर्मुख वृत्तीचे आपण आहे. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा ऐकू येत नाही, कारण आपण बहिर्मुख आहे. गवळणी अंतर्मुख वृत्तीच्या होत्या. लक्ष लावणी अंतरी कृष्णा पाहती नरनारी, लावण्य सागरो हरी परमानंदू छंदे छंदे त्रिभुवन, उताविळ मन माझी भेटावया. अंतर्मुख वृत्तीच्या त्या वेणुध्वनीचा परिणामही पुष्कळ दिलाय. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, तृणचारा चरू विसरली, गायी व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळ निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली, यमुना जळ स्थिर स्थिर वाही, रवी मंडल चालता, शेष कुर्म वराह चकित राही, बाळा स्तनदेव. अरे जडावर परिणाम ना, पांगुळले यमुना जळ. त्या वेणुध्वनाचा पुष्कळ परिणाम दिलाय. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली, विवळ झाली मी घरधंदा विसरली. कारण असं आहे, स्वतः भगवान वाजवायचा. वाद्य चांगलं वाजवण्याची कला आहे ज्यांची चांगली ना. कधी कधी वाद्य चांगलं असतं तर वाजवणारा चांगला नसतो. वाजवणारा चांगला तर वाद्य चांगले नाही. दोघही चांगले. म्हणणारे बरं, म्हणणारेही चांगले सर्व. आता हे वांगीकर एखादी लहान आहे का, पण कीर्तनकारच असुर. स्वराचा पत्ता नाही, विषयांतर कधी झालं कळतच नाही. मग रंग कसा भरणार? सर्व जुळून यावं लागतं. ती स्थिती भगवंताच्या वेणुध्वनीची. आणि पुढे गोपाळांना बरोबर घेऊन गेले होते ना, गोपाळांबरोबर खेळ खेळायचे. आता भगवंतानी खबरदारी तिथे घेतलेलीच होती. माझी गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. सर्व खबरदारी घेतली तरी काही गोपाळ असे शेवटी निघालेच. खेळाचा आनंद ज्यांना मिळत नव्हता. भगवंताला इथपर्यंत आपण शरण आलो आहे, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळत नाहीये. इच्छा तर आहे, भगवंताकडेच मग तक्रार करावी. केली तक्रार. कांदी भार पोटी कांदी भार पोटी भुक, भार पोटी भुक, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. खांदी भार अहम मम अध्यासाचं ओझ कायमच आहे. हा भार आहे आपल्यावर. कोणता भार आहे? अहम मम अध्यास. पोटी भूक, जीवनमुक्तीचं ब्रह्मरसाचे प्राप्तीची इच्छा आहे. ही भूक लागली. बरी ही भूक सामान्य नाही. सामान्य भूक असते ना, कशाने निवृत्त होते. काही खाल्लं तरी, काही पंचपक्वानच खायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे सामान्य भूक निवारण करण्याचं माध्यम कसं आहे? साधारण. कशाने भूक शमून जाईल. पुन्हा 2 तासाने लागते, पुन्हा हा उणे पण आहे. ही भूक अशी ब्रह्मरसाची एक तर लागत नाही, आणि लागली तर कशानेही भरत नाही, कशाने निवृत्त. ज्ञानाशिवाय होतच नाही. लक्षात घ्या, ती पूर्णच होत नाही. तक्रार केली. भगवंताने तर सांगितलं, मी आधी खबरदारी घेतली होती. तुम्हाला ब्रह्मरस पाहिजे, काला पाहिजे, त्याचा काय अधिकार आहे लक्षात घ्या. माझी आहे तैसे पाहे नाही तरी चोरून या माई. गोपाळही घाबरून गेले. आता इथून परत माघारी फिरायचं.
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी वकीलपत्र घेतलं होतं. म्हणाले देवा तुम्हाला असं यांना मागे धाडता येणार नाही. देवानी विचार केला ज्या अर्थी महाराजांनी वकीलपत्र घेतले यांची काही बाजू खरी असेल मग तडजोड करू ना थोडी. महाराज म्हणले आमचं काहीच म्हणणे तडजोड काय तडजोड थोडी आहे. तुम्ही 2 पावलं मागे सरकारचे ना आम्ही गोपाळांची भूमिका जी महाराजांनी मागितली तुम्हाला आता एकदम जा नाही म्हणता येणार. मग काय आमची इच्छा काय इच्छा फारच थोडी आहे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दूरी मज पाया वेगळे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू रे मज पाया नका करू तुरी बस एवढीच इच्छा आहे. ठीक आहे ना म्हटले सगळं जीवांचा करीतो सांभाळ तुम्हाला देणार नाही असं नाही ना. बरं मी तुम्हाला काला दिला नाही. तुम्ही जर माझ्या नावाने डांगोरा पिटला तर मी काही कलियुगातला मंत्री आहे काय. कारण गोपाळ म्हणे आम्ही डांगोरा पिटू देवाची शरण कोणी जाऊ नका भक्ती करून देव जवळ जाऊ नये काला देत नाही. मग हे मला शोभणार नाही म्हटले. सगळ्यांचा सांभाळ करतो. तुम्हाला ब्रह्मरसाची इच्छा आहे ना ठीक आहे ना म्हटले. ते ब्रह्मरस तयार करण्यासाठी घ्यारी भोकरी भाकरी दही भाताची शिदोरी ताक सांडादुरी असेल ते तया प्रेम. ज्यांना ब्रह्मरस सेवन करण्याची इच्छा आहे मग भगवान त्यांनी त्याला आश्वासक वचन दिलं गोपाळांना. आणि आता आपण त्या ब्रह्मरसाचं जेवण करू. महाराज सांगताय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आता हे जे जेवो आता हे जे जेवो सबे घेऊ सिदोरे सबे घेऊ सिदोरे हरे नामाचा जडे काला हरे नामाचा जडे काला सबे घेऊ सिदोरे सबे घेऊ सिदोरे हरे रामा जय गाला. आता हिची जेऊ सवी घेऊ आता म्हणजे चिंता करू हेची चकार वापरला लक्षात घ्या. ह्याच ब्रह्मरसाचं आपण सेवन करू. फक्त काला जो आहे ब्रह्मरस जो आहे तो अधिकाराला मिळत असल्यामुळे अधिकार रूपी शिदोरी आपण बरोबर घेऊ. प्रत्येकाने अधिकार रूपी शिदोरी जी बरोबर घेऊन जी एकत्र केली लक्षात घ्या. त्यातून जो तयार होणारा काला तत्वज्ञानाच्या दृष्टीने काय स्वरूप आहे थोडक्यात मी आरंभी सांगितलं. भक्तिशास्त्रानुसार हा जो तयार झालेला काला आहे भक्तिशास्त्रानुसार ह्या काल्याचं स्वरूप काय महाराज सांगताय अभंगाच्या दुसऱ्या नामाचा खिचडी काला हरी 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 नामाचा खिचडी काला मोहिला साधने प्रेम मोहिला साधने हरी नामाचा खिचडी काला काला हरी नामाचा खिचडी काला प्रेमे महिला साधने प्रेमे महिला साधने हरी नामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी हरे काला नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला हरी नामाचा खिचडी काला प्रेमे
साधने हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. भक्ती संप्रदायानुसार जे काल्याचं स्वरूप आहे, हरिनामाचा खिचडी काला. भक्ती संप्रदायामध्ये काल्याच्या सामुग्रीमध्ये हरिनाम लक्षात घ्या. या नाम साधनेने प्राप्त होणारी ही समाधी ज्याला काला म्हणतात ना, खिचडी काला. हा जो काला तयार झालाय, दोन पदार्थाचं ऐक्य करणं म्हणजे काला आहे. खिचडी शब्द त्याच्याकरता महाराजांनी वापरलाय. आता खिचडी बनवायची कमीत कमी दोन पदार्थ तरी पाहिजे का नाही? जास्त असले तरी चालतात, पण कमीत कमी किती पाहिजे? दोन. इथे किती लिहिलंय? एकच ना, हरिनामाचा. खिचडी बनवायची आहे, पदार्थ कोणता आहे? हरिनाम. बस, एका पदार्थात खिचडी होईल काय? बरं आपल्याला समजतं, महाराजांना समजत नाही का? दोन पदार्थ एकत्र करणं, आता ज्याला भेसळ म्हणतात. आता भेसळ प्रतिबंधक कायदा आहे, मोठ्या शहाण्या माणसाच्या हातात आहे, तो भाग वेगळा आहे. दोन पदार्थ एकत्र करणं म्हणजे भेसळ नाही, दोन विरुद्ध पदार्थ एकत्र करणं म्हणजे भेसळ आहे. जर दोन पदार्थ एकत्र करणं ते जर भेसळ होत असेल, पहिल्यांदा सर्व माता माऊलींनाच अटक होईल. मग आपल्याला उद्या भीक मागूनही कोणी देणार नाही. स्वयंपाक करायचं म्हणजे काय? भेसळाचं नाही, कालवण. नावच कालवण आहे. चिवडा करायचा आहे, किती पदार्थ लागतात? किती टाका ना, कमीच आहे. दोन पदार्थ खिचडी करायला लागतात. बरं महाराजांना माहित नाही का स्वयंपाक कसा करावा? तेही बारकाव्याने सांगतात ना. कामाविली तरी पाका ओज घडी, रुची आणि जोडी श्लाघ्यता ही. स्वयंपाक कसा करावा? कामाविली तरी, निवडण्याची काही संस्काराची अगोदरची प्रक्रिया आहे. तयार झालेला स्वयंपाक ओज, सात्विक तेज त्याच्यामध्ये यावं लागतं. अन्न पाहिल्याबरोबर प्रसन्न वाटलं पाहिजे. ते अन्न कसं पाहिजे? रुची, रुचकर आणि श्लाघ्यता. आपणहून खाणाऱ्याने म्हटलं पाहिजे वा, स्वयंपाक बारीक स्वयंपाक झाला. ती पंगत कशी रंगते जे वर्णन केले ना, सुग्रीन आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, चौघ जण बरोबर पाहिजे. हे चार गुण तर खरी पंगत आहे. सुग्रीन आणि उदारे. स्वयंपाक करणारी बाई कशी पाहिजे? सुग्रीन आणि उदार, आणि जेवणारा रसज्ञ जेवता पाहिजे. चार गोष्टी एकत्र यायला लागतात पंक्तीमध्ये. कितीतरी बाया सुग्रीन फार असतात, चांगला स्वयंपाक बनवतात, पण चेंगटच फार. वाढू का म्हणेस्तोर तिथे जाते. अरे हा वारकरी पहाटे 3 वाजेपासून उठलाय, काकडा भजन दिवसभर पायी चाललाय, आणि संध्याकाळी गावात मुक्कामाला पालखी आली. ती काय म्हणते? हवं का? पुढेच जाते. अरे तुझ्या सैट खायची याला भूक आहे एवढी. वाढत नाही, चेंगटच फार. वारकरी जीवन पूर्वीच ती पडशे घेऊन चालायचे वारकरी. आहाराचं स्वरूप गंमत म्हणून सांगतो. 16 भाकरी न्याहारी आणि थोरलं जेवण दुपारी. विठाला विठाला. चेंगट आहे. कितीतरी बाया उदार फार असतात, पण सुगरीणच नसतात. त्यामुळे कोणी खातच नाही ना. ती म्हणे मी एवढा स्वयंपाक बनवला 50 माणसाचा, अजूनही तेवढीच जेवतील. बरोबर आहे, कोणी खावा असं तू केलाच नाही. सुग्रीण आणि उदारी, जेवायला बसलेला मनुष्य रसज्ञ. रस कळले पाहिजे ना, सर्व षड्रस ते बरोबर त्याचं ज्ञान पाहिजे. कितीतरी माणसं आहे, काही रसज्ञ नसतात. तो काय करतो? ते सर्व एकत्र करतो. एवढी ती बाई म्हणते एवढे वेगवेगळे व्यंजन केले, प्रत्येक वाटीत वेगवेगळा चमचा ठेवला, याची चव त्याला लागायला नको, समजली पाहिजे याची काय चव आहे. याने काय केलं? खूप खाणार आहे पण रसज्ञ नाही आहे. जेवता भरपूर आहे पण काय उपयोग आहे? रसज्ञ नाही. कितीतरी माणसं आहे रसज्ञ असतात, रस कळतो पण जेवताच नाही. चतकोर भाकरी खाली बस झाली. ती म्हणते एवढं केलं मग खातच नाही. तसं आहे. खिचडीला कमीत कमी 2 पदार्थ लागतात. इथे एकच लिहिलंय हरिनाम. मग खिचडीला लागणारा दुसरा पदार्थ कुठे सांगितलाय? अभंगाच्या 3ऱ्या चवे चवे घेऊ घास, चवे चवे घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवे चवे घेऊ घास, चवे चवे घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास.
खिचडी काला ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. खिचडीला लागणारा दुसरा पदार्थ या तिसऱ्या चरणात सांगताय. तो पदार्थ आहे ब्रह्मरस. हरिनाम अधिक ब्रह्मरस बरोबर खिचडी तयार होते, ज्याला काला म्हणतात ना. बरं, हे दोन पदार्थ एकत्र करायचे, हरिनाम आणि ब्रह्मरस. बरं, दोन पदार्थ एकत्र करून ते रुचकर व्हावे आता वर्णन केल्याप्रमाणे. मग त्याला काही मोहन घालावं लागतं. आता कोणत्या पदार्थात कोणतं मोहन घालायचं, आता त्या सुग्रीणबाईला ते बरोबर माहित असतं. इथलं मोहन काय, ह्या काल्यातलं ज्यात हरिनाम आणि ब्रह्मरस आहे, इथलं मोहन आहे प्रेमी मोहिला साधने. नाम भक्तीमध्ये लक्षात घ्या, भक्ती संप्रदायामध्ये प्रेम लक्षणात्मक वृत्तीला अनन्य साधारण महत्व आहे. प्रेम ज्याचा आत्मा आहे, भक्तीचा गाभा आहे मुख्य, मग बरोबर काला तयार होतो. लक्षात घ्या, ज्यात हरिनाम आहे, ब्रह्मरस आहे, प्रेम लक्षणात्मक वृत्ती आहे. आणि मग ह्या तिन्ही गोष्टी एकत्र झाल्यावर जो भक्ती संप्रदायानुसार जो काला तयार होतो, तो अशा पद्धतीने तयार झालाय. महाराज म्हणतात वरचेवर तो सतत सेवन करावा वाटतो अभंगाच्या शेवटी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. संप्रदायाचे हे वैभव भक्ती संप्रदायानुसार प्राप्त होणारा हा काला संतांच्या संगतीत कोणालाही सेवन करता येतो. यावा घटनट यावी, शुद्ध होऊनिया जावी, दवंडे पेटे भावी.
स्वतः भगवंताने त्या गोपाळांना जे आश्वासक वचन दिलं कमलाकार पद्धतीने बसवलंय. सर्व गोपाळांची शिदोरी ज्यात आपली शिदोरी मिळून स्वतः भगवान त्या गोपाळांना काय भाग्य असेल लक्षात घ्या. हं? आणि दुसरा अधिकार आहे संतांचा. काल्याच्या प्रसंगाचं वर्णन केले. आजी ओ सामरावती काला पहावया येते देव विसरते देहभावा पुला. अशा पद्धतीचा जो कालाच्यात ब्रह्मरस आहे, हरिनाम आहे, लक्षात घ्या. आणि मग भगवंताने सर्व गोपाळांची शिदोरी एकत्र करून स्वतःची शिदोरी ज्यात घातली, जो काला स्वतः भगवान जे सांगतायत ना, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. काम सारोने सकल सारोने सकल आले आवघे गोपाळ, आले गोपाळ. झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या, वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अशा पद्धतीचा हा काला आपल्यालाही सेवन करायला मिळावा. सर्व साधू संतांच्या चरणाच्या ठिकाणी प्रार्थना करायची की अशा पद्धतीचा काला मरणाच्या एक क्षण पूर्वी का होत नाही, सेवन करायला मिळावा. संतांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंके लावे येले रे होतो ते गाचे मेवरी वारे दोही कडे मुख पसरवणे त्या धारा घरे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोने तुका मने हाती तोरा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोने कंठे धरला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगा काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम हरे बोलिलेले कोरे वेरे वाकोडे महाराज तुम्ही सिद्ध हरे नाही विचारिला अधिकार म्यापुरा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैकी क्षमा करज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. हो हो ज्ञानदेव